असं तर आपणच पावदी आहे खरं तर. हां, कारण पाहुणा काय जास्त दिवस राहत नाही. पाहुणा तर म्हणजे आपण परदेशी आहे. आपण परदेशी आहे माहिती आहे तुम्हाला. भगवंताचं धाम आपलं घर सोडून आपण इकडे आलेलो आहे खरं तर. आणि काही काळासाठी आम्ही इकडे आलेलो आहे या पृथ्वी तलावरती. त्यामुळे खरे तर थोड्या दिवसाचे आम्हीच आहे. पण असे थोड्या दिवसाचे असणारे आम्ही जे नित्य शाश्वत परमनंट भगवंत आहेत, त्यांना आम्ही आमच्याकडे बोलवतो घरी आणि त्यांना पाहुणे बनवतो. तर पण हे पाहुणे असे आहेत की हे पाहुणे जास्त दिवस राहणारे आहेत. पाहुणा जर 2 दिवस राहिला ठीक आहे, 3 दिवस राहिला ठीक आहे, 4-5 दिवस राहिला तर मग अवघड होत आहे की नाही, कधी एकदा जाईल असं होतं पाहुणा आल्यानंतर. पण हा असा पाहुणा आहे की हा पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो त्यावेळेला आनंदी आनंद होतो. हा पाहुणा किती जरी दिवस राहिला आपल्या घरी तरी आनंदच होतो. म्हणून भगवंतांचं स्वागत या ठिकाणी आपण केलं. जसं भगवंत राधाकृष्णाचं स्वागत केलं. एक आहे विठ्ठल रुक्मिणी, एक आहे राधाकृष्ण, गौरनिताय, पूर्वी जगन्नाथही होते इकडे, त्यांचंही स्वागत केलं. 1 वर्ष झालं का पूर्ण? अजून 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे त्यावर दुसरे भगवंत आले इकडे. तर आपल्या ग्रामवासियांची इच्छा असणार नक्कीच, त्यामुळे भगवंत आले. सहजासहजी भगवंत असे येत नाहीत. आज इकडे भगवंत आलेले आहेत, साक्षात विग्रहाच्या रूपाने आलेले आहेत. म्हणजे भगवंतांचं इथं स्वागत केलेलं आहे. हे भगवंत आपल्यावर प्रसन्न असावेत किंवा आहेतच म्हणून इकडे आले ना, बरोबर आहे की नाही? तर काहीतरी इथे सत्संग होतो, सेवा होते, याचा अर्थ भगवंत प्रसन्न असतील. आणि भगवंत आता काही अभिषेक करून आता माघारी नाही जाणार पंढरपूरला, ते इथंच राहणार आहेत ते. आणि त्यामुळे अशा भगवंताचा स्वागत सोहळा आपण डोळ्याने पाहिला. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भगवंत कसा आहे, भगवंत साकार आहे का निराकार आहे, याची चर्चा. देव असतो का हो, मूर्तीमध्ये देव असतो का? पहिली गोष्ट हां, असायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे, असायला पाहिजे का? पाहिजे. मग बोलत नाही की तो काय, उगाच येड्यासारखं उभं राहिलाय. मगापासून बघतोय आम्ही, त्याला दही दूध घातलं, सगळं घातलं, बोलत काहीच नाही की मग कसं काय देव आहे म्हणायचं? हां, आहे का देव? दाखवा की. हां, काय म्हणते आजी? कसं काय मग बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. हां, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, मराठीमध्ये म्हणायचं की नाही? मग भगवंत तुमचा, तुम्ही म्हणता मूर्तीमध्ये भगवंत आहे, मग भगवंत दिसायला पाहिजे की नाही? भगवंत दिसत का नाही? तर खरंच भगवंत आहेत विग्रहाच्या स्वरूपामध्ये. तर मूर्ती नव्हे, प्रतिमा नव्हे, तुम्ही साक्षात वजेंद्रनंदन, हे साधारण मूर्ती नाही. जेव्हा आपण भगवंतांना आव्हान करतो त्या विग्रहामध्ये भगवंत प्रकट होतात, भगवंत येतात. आणि पहिले तर मूर्ती होती ती, पण जेव्हा त्याची स्थापना होते, भगवंतांचा अभिषेक होतो, तिकडं बोलवलं जातं भगवंताला प्रेमाने, तर भगवंत येतात, त्या मूर्तीमध्ये भगवंत येतात असं म्हटलेलं आहे. म्हणून हे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मूर्तीमध्ये भगवंत नाही आहे. तर भगवंत म्हणे तुम्ही भगवंत कुठल्याही रूपामध्ये कसे काय प्रकट होतात तुमचे? कभी श्याम बन के, कभी राम बन के, कभी विठ्ठल बन के भगवंत येत राहतात. एका व्यक्तीने प्रश्न विचारला की हे देव वगैरे काय नसते हो, असं कसं देव असतो का कुठे? एक व्यक्ती होता, प्रवचनच त्यानं सुरू केलं असं. असे काही नास्तिक प्रवचनं सुद्धा आहेत बरं का. तुम्ही नशिबान आहे की तुम्हाला हरे कृष्णाची प्रवचन ऐकायला मिळतात. प्रवचन सुद्धा नास्तिक प्रवचन कसं असू शकतं? एक व्यक्ती म्हणाला की देव काय म्हणे आपल्या मान्यावरती आहे, तर मूर्तीत कुठं देव असतो का वगैरे वगैरे, किंवा भगवंत जे असतात ते काय असे काही नसतात म्हणे, विविध रूपं नसतात भगवंताची काय, असं काहीतरी म्हटलं. मग त्याने एक प्रयोग केला. काय प्रयोग केला म्हणजे तुम्ही डोळे झाका, डोळे झाका आणि आता मी नाव घेतलं की तुमच्या डोळ्यापुढे काय उभं राहतंय बघा म्हणले. त्यांनी नाव घेतलं. काय नाव घेतलं ते म्हणले आता तुम्ही सगळ्यांनी डोळे झाका आणि कोणाचं चिंतन करा, एका म्हशीचं चिंतन करा. काय करा? म्हशीचं चिंतन करा. मग सगळ्यांनी डोळे झाकले. तुम्हाला सगळ्यांना म्हैस दिसते का? सगळ्यांच्या डोळ्यापुढे म्हैसच आली बरोबर. मग सगळ्यांच्या डोळ्यापुढे म्हैसच आली बरोबर. तर परत त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, आता गाढवाचं चिंतन करा. मग सगळ्यांनी डोळे झाकले होते, मग सगळ्यांना गाढवच दिसला.
चार पायाचा, 2 कानाचा, 2 डोळ्याचा गाढव दिसला. मग सर्वांनी चिंतन केलं, त्यांना तेच दिसलं. आणि मग असं करत 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 तो शेवटी म्हणाला, आता तुम्ही भगवंताचं चिंतन करा. मग सर्वांना विचारलं, डोळे झाका तुम्ही आता, आणि सर्वांना विचारलं, तुम्हाला देव दिसला का? मग प्रत्येक जण म्हटले की हो दिसला. मग तुम्हाला काय दिसलं? एक जण म्हणाला मला कृष्ण दिसले. दुसऱ्याला विचारलं, तुम्हाला मला राम दिसले म्हणलं. एक जणाला विचारलं तर तो म्हणलं मला दुसरं जगन्नाथ दिसले म्हणलं. प्रत्येक जण भगवंतांच्या वेगवेगळ्या रूपाचं वर्णन करू लागले. म्हणजे याने फक्त असं म्हटलं होतं की भगवंताचं चिंतन करा. प्रत्येक व्यक्तीला वेगळं वेगळं भगवंताचं स्वरूप दिसायला लागलं. आणि मग त्यांनी सांगितलं, बघा म्हणे देव एक नाही म्हणे. मी गाढव म्हणल्यानंतर सगळ्यांना एकच गाढव दिसलं की नाही? मी म्हैस म्हणल्यानंतर सगळ्याला एकच म्हैस दिसली का नाही? पण मी भगवंत म्हणल्यानंतर वेगळं वेगळं दिसलं. वेगळं दिसलं. याचा अर्थ भगवंत एक नाही म्हणे. इथून त्या प्रवचनाची सुरुवात झाली. एक भगवंत नाही, मान्यावरती आहे देव किंवा असं काही प्रवचन चालू होतं. असे काही नास्तिक लोक सुद्धा प्रवचन देतात. म्हणून म्हणलं तुम्ही भाग्यशाली आहात, इथे सत्संग केंद्रामध्ये तुम्हाला प्रवचन ऐकायला भेटतंय. महाराज तिथे एक महाराज बसले होते, माझ्यासारखेच असतील थोडेसे वैचारिक. त्यांना प्रश्न पडला, अरे जर खुलेआमपणे हा व्यक्ती बोलत असेल असं देवाबद्दल, मग त्या महाराजांनी माईक घेतला आणि म्हणले, माझा पण एक प्रश्न आहे म्हणे. सर्वांनी डोळे झाका. सर्वांनी डोळे झाका. आणि डोळे झाकल्यानंतर प्रत्येकाने आपल्या बापाचं चिंतन करा. काय दिसतंय सांगा. सगळ्यांनी डोळे झाकले, बघितलं, आणि परत नंतर डोळे उघडले. प्रत्येक जण म्हणते मला वेगळं दिसलं काहीतरी. बापाचं चिंतन करा म्हटल्यानंतर काय झालं, प्रत्येकाचा बाप वेगळा आहे की नाही? प्रत्येकाला आपले वडील आठवले. म्हणजे सांगण्याचा उद्देश की त्यावेळेला त्यांना प्रत्येकाला वेगळे वेगळे बाप दिसले सगळ्यांना. बरोबर आहे का? कारण प्रत्येकाचा बाप वेगळा आहे, तर सगळ्यांना वेगळे वेगळे बाप दिसले. मग त्यांनी सांगितलं महाराजांनी, मग आता सगळ्यांचे वेगळे वेगळे जरी बाप आहेत की नाही, बाप ही एक सामान्य संज्ञा आहे, पण जेव्हा प्रत्येकासाठी एक वेगळा बाप आहे, तसं भगवंत जरी एकच असले, एकला ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, भगवंत एकच असले तरी सुद्धा ते विविध रूपामध्ये प्रकट होतात. कभी राम बनके, कभी श्याम बनके, कभी विठ्ठल बनके, कभी जगन्नाथ बनके, कभी रंगनाथ बनके. अनेक रूप आहेत, अनंत लीला भगवंतांच्या, अनंत रूप आणि अनंत अवतार. काय त्या भगवंताचं काय आपल्याला समजणार नाही लवकर. कधी कधी हाही प्रश्न लोकांच्या मनामध्ये की विठ्ठल कोण आहे हो? विठ्ठल काय महादेव आहे का? विठ्ठल कोण आहे? गणपतीचा अवतार आहे का? काय विठ्ठल कोण आहे माहिती आहे तुम्हाला? माहित नाही. साक्षात कृष्ण आहेत, द्वारकाधीश आहेत, गोकुळपती आहेत. भगवंत श्रीकृष्णच आहेत, विठीवर बरणारे भगवंत. आणि म्हणून अशा भगवंताला वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा केली जाते. कुणी गोपाळाच्या रूपामध्ये पूजा करतो, कुणी जगन्नाथाच्या रूपामध्ये पूजा करतो, कुणी राधाकृष्णाच्या रूपामध्ये पूजा करतो, कुणी विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये पूजा करतो. भगवंताची ही रूपं आहेत. आणि अशा विविध, आणि शाळीग्रामच्या रूपामध्ये पण पूजा होते. माहिती आहे का तुम्हाला? शाळीग्राम माहिती आहे का? मग बघितलं, एक गोटा असतो असा काळा दगडाचा, आणि त्याला आतमध्ये चिन्ह असतात असे. मग त्याच्यावरती कधी नरसिंहाचं चिन्ह असतं, कधी शंखचक्र गदा असते, कधी काय काय विविध रूप भगवंताचे असतात. धनुष्यबाण घेतला असेल तर राम असतो. म्हणजे शाळीग्रामच्या रूपामध्ये सुद्धा, दगडाच्या रूपामध्ये सुद्धा भगवंत प्रकट होऊ शकतात. तशी वेळेचा तर अभाव आहे, पण आज भगवंत आलेले आहेत. तर भगवंत कसे प्रकट होतात याची कथा मी तुम्हाला सांगतो. जसा तुमचा भाव तसे भगवंत प्रकट होतात. भगवंताला प्रकट अनेक संतांनी भगवंतांना प्रकट केलेलं आहे. तर राजस्थानमधील ही घटना आहे. राजस्थान माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? एक राज्य आहे राजस्थान नावाचं. आणि या राजस्थान प्रांतामध्ये एक व्यक्ती राहत होता, आणि त्याचा एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं धनाजी. काय नाव होतं? सर्वांनी बोला की. इकडून नाही आवाज आला. ओके. तर हा धनाजी संतप्रेमी होता. संतप्रेमी म्हणजे हा धनाजी नेहमी संतांना भोजन घालायचा. लहान असल्यापासून संत आले की तिकडे जायचं, कथा ऐकत बसायची. हे धनाजीचा नियम होता सगळा. मग धनाजीने काय केलं, लहान मुलं जे आहेत, माझ्या पुढे बसलेले आहेत मुलं, हे सुद्धा नशिबान आहेत की यांनी भगवंताचा अभिषेक पाहिला, कथा ऐकतायत. आणि मग ते पण असेच कथा ऐकायचे लहान असताना.
कोण? त्यांचं नाव काय? बघा तिकडून आवाज नाही आला अजून पण नाही. लक्ष नाही तुमचं. म्हणा मोठे. कोण होतं? मुलाचं नाव काय? हां. मग हा जो धनाजी आहे हा छोटासा मुलगा नेहमी प्रवचनाला जायचा. मग संत यायचे, संतांच्या मुखातनं भगवंताविषयी ऐकायचा, वृंदावनविषयी ऐकायचा, द्वारकेविषयी ऐकायचा, भगवंतानी गोकुळामध्ये काय लीला केली ऐकायचा. आणि मग एकदा काय झालं की एक संतांची मंडळी वृंदावनवरून आली तिकडे, त्यांच्या घरी आली राजस्थानमध्ये. आणि घरी आल्यानंतर मग संत राहिले, संतांची सेवा झाली. त्या संतांकडे एक भगवंत होते. तर शाळीग्राम रूपामध्ये भगवंत होते. मग त्याची ती पूजा करायची. मग संत रोज त्याला आंघोळ घालायचे, त्याला अभिषेक घालायचे आणि मग पुष्पार्पण करायचे, हार घालायचे, आरती ओवाळायचे. हे पाहिलं त्यांनी. कुणी पाहिलं? नाही का? लक्ष नाही का? पुन्हा लक्ष नाही. त्या कोपऱ्यामधून आवाज येत नाही मला. त्या कोपऱ्यात बसलेल्यांना प्रसाद नाही मिळणार बरं का, उपाशी जावं लागलं. तुम्ही बोलत नाही काय? त्या धनाजीने पाहिलं की हे छोटेसे भगवंत आहेत, किती सुंदर आहेत. आणि हे संत काय करतायत? रोज सेवा करतायत या भगवंतांची. म्हणून त्या धनाजीला इतकं प्रेम झालं. 2-4 दिवसामध्येच प्रेम झालं त्या भगवंताशी. म्हटले मला पण असे भगवंत भेटले तर किती बरं होईल की नाही. आणि 3 दिवस झाल्यानंतर हे संत निघाले. संत काही जास्त दिवस एका जागेला राहत नाही. हे संत निघाले आणि संत निघाल्यानंतर त्या ठिकाणी म्हटले ते रडायला लागले. धनाजी, छोटे धनाजी रडायला लागले. आणि रडायला लागले ते म्हटले की मला पण ते भगवंत पाहिजेत. जसं मीराबाई पण रडली बरं का. बाहेर कोण बोलतंय मंडपाच्या बाहेर? बोलू नका बरं का. आणि लहान मुलं उभा करायला इथे खाली बस बाळा. वरती रडायला सुरू केलं धनाजीने, मला पण ते भगवंत पाहिजे म्हटले. अरे म्हणले ते त्या महाराजाचे भगवंत आहेत म्हणजे, तुला कशाला माहिती? नाही नाही म्हणले, मला तेच भगवंत पाहिजेत म्हणले. त्या महाराजांचं धोतर पकडलं त्यांनी, त्यांना जाऊच देना धनाजी. आणि अशा प्रकारे या धनाजीने अडवल्यानंतर त्या महाराजांना पण प्रश्न पडला की ह्या छोट्याशा मुलाला 3 दिवस कथा ऐकून किती प्रेम झालं या भगवंतांवरती. पण शेवटी लहान मुलाला आपण जास्त किंमत देत. महाराज जरी असले तरी सुद्धा म्हणतात की लहान आहे अजून, असंच काहीतरी रडत असेल. मग सोडेना म्हणल्यानंतर महाराजांनी एक कल्पना केली, आयडिया केली. महाराजांनी आयडिया काय केली? एक दुसरा दगड आणला छोटासा, सेम असा गुळगुळीत नदीमधला एक दगड आणला काळा. आणि तो दगड होता मोठा. जो भगवंतांचा आधी दगड होता किंवा ती शाळीग्राम शिळा होती ती छोटी होती एवढी, त्याच्यापेक्षा मोठा दगड आणला काळ्या रंगाचा आणि त्याच्या शेजारी ठेवला. त्याची महाराजांनी पूजा केली. आणि त्या लहान मुलाला म्हणले, धनाजी तुला भगवंत पाहिजेत ना? म्हणले हो 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 मला भगवंत पाहिजेत. तर म्हणले मी देतो म्हणले तुला, माझ्याकडे अजून एक भगवंत आहेत म्हणले, आणि त्यांचं नाव पण सुंदर आहे म्हणले. आता मी जे पिशवीतनं बाहेर काढले की नाही, हे मोठे आहेत ते कोण आहे माहिती आहे का? राजा भगवंत आहेत. बोला काय नाव त्यांचं? परत आवाज नाही बघा आला. काय नाव भगवंताचं? आणि हे दुसरं जे छोटं भगवंत आहे ना, त्याचं नाव आहे नोकर भगवंत. काय नाव आहे? इकडून नाही आवाज आला. काय नाव आहे? म्हणले मग तुला कुठला भगवंत पाहिजे सांग म्हणले. आता लहान मुलांना असं विचारला, लहान मुलं काय म्हणणार? मला राजा भगवंत पाहिजे. नोकर कोणाला नको असते. चोर शिपाई जर खेळायचं झालं तर मुलं काय म्हणतात? मला चोर नाही, मला शिपाई बनायला आवडेल, आहे की नाही? चोर पोलीस. म्हणजे म्हणले मला राजा भगवंत पाहिजे म्हणले, मला नोकर भगवंत नको म्हटले. मग असं म्हणल्यानंतर मग ते म्हटले ठीक आहे. संतांनी बरोबर गंमत केली की नाही त्याची. ते राजा भगवंत म्हणजे काय? भगवंत नव्हते ते. कोण होते? दगड होता नदीतला उचलून आणला होता दगड त्याने. आणि मग काय झालं, धनाजीला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की महाराजांनी मला भगवंताची मूर्ती दिली, भगवंताची मूर्ती दिली म्हणून इतका आनंद झाला त्या धनाजीला. आणि धनाजी रोज त्या भगवंताच्या प्रेमाने. संत निघून गेले. संत म्हणले लहान मुलं काय म्हणले काय. आणि जरी काय अपराध झाले, आता असं भगवंत आले की नाही आपल्याकडे, तर रोज पूजा करायला पाहिजे, त्याला हार घालायला पाहिजे, रोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे, उठवलं पाहिजे, झोपवलं पाहिजे, त्यांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. हे सगळं करावं लागतं भगवंत आल्यानंतर. मग ते म्हटले अरे आता संतांनी विचार केला, जर ओरिजिनल भगवंत दिले तर त्याचं होणार नाही ह्याला, या लहान मुलाला. म्हणून याने आपला एक दगड देऊन टाकला त्याला. आणि मग म्हणले काय चुकलं तरी
काय नाही, पूजा केली काय नाही केली काय, काय हरकत नाही. अशा प्रकारे फसवलं त्या धनाजीला. पण धनाजीला काही माहित नव्हतं. धनाजी लहान मुलगा. धनाजीने विचार केला की म्हटले हे भगवंतच आहे, साक्षात महाराजांनी मला दिलेले भगवंत आहेत. आता मी याची प्रेमाने सेवा करणार. रोज त्या भगवंताला उठवायचं सकाळी, त्यांना अभिषेक घालायचा, त्यांना सुंदर फुलांनी शृंगार करायचा, कपडे घालायचे आणि त्या भगवंताला भोग दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा. जे काय देवाला दाखवल्याशिवाय खात नव्हता धनाजी. छोटासा मुलगा, पण देवाला दाखवायचं आणि मगच खायचं नैवेद्य. अशा प्रकारे सुरू झालं. मग धनाजीला जरा मोठा व्हायला लागला धनाजी. मग धनाजीला काय करायचे, त्याचे वडील गाई चारायला पाठवायचे शेतामध्ये. त्यांचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये पाठवायचे गाई चारायला. तर अशा प्रकारे धनाजी जे आहे, मग आता भगवंताला ठेवायचं कसं काय घरामध्ये, कारण वडील तर काही सेवा करणार नाहीत. मग शेतामध्ये जाताना तो त्या भगवंताला घेऊन जायचं, त्या भगवंताला घेऊन जायचं. आणि अक्षरशः भगवंतांना घेऊन गेल्यानंतर शेतामध्ये काय व्हायचं, शेतामध्ये हे झाडाखाली बसायचा आणि भगवंत साक्षात ती जी शाळीग्राम शिळा, तो दगड होता की नाही, दगड, त्या दगडामधून, ते दगड नव्हताच, ते दगड म्हणजे साक्षात भगवंतच होते. भगवंत प्रकट झाले होते त्या पूजा करून 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 त्या दगडामधून. आणि काय झालं, ते भगवंत इतके प्रसन्न झाले की हा बालभक्त इतकी सेवा करतो, इतकी सेवा करतो. आणि त्या दगडातून भगवंत प्रकट झाले आणि ते भगवंत सगळी सेवा करू लागले धनाजीची. भगवंत गाई चारू लागले. धनाजी झाडाखाली बसायचा, भगवंत गाई चारायचे. असं व्हायचं. ते भगवंत होते का होत्या दगडामध्ये, नुसता दगड होता नदीतला एक, पण इतकं प्रेम केलं, इतकी सेवा केली, त्या दगडाची सेवा केली भगवंत समजून. आणि त्या दगडातून भगवंत आले, भगवंत त्यांच्याबरोबर बोलायला लागले, सगळी सेवा करू लागले, गाई चारू लागले भगवंत. मग हा धनाजी लहानाचा मोठा झाला, थोडासा मोठा झाला धनाजी. आणि मोठा झाल्यानंतर थोडा तरुण झाला. मग गावामध्ये काही संत आले की त्या संतांना जेवायला घालायचं, ह्याची सेवा असायची, कुणालाही उपाशी जाऊ देत नव्हते. तर अशा प्रकारे एकेकाळी मग ते संत जे होते, एक कधी 5-10 वर्षापूर्वी आले होते, तर ते पुन्हा त्या गावामध्ये आले. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर त्या संतांनी त्याच घरामध्ये तिकडं गेले ते राहण्यासाठी. आणि त्यावेळेला मग ते म्हटले की ते धनाजी मुलगा कुठे आहे हो. म्हणले त्याला आम्ही ते दगड भगवंत दिले होते, दगड दिला होता. म्हणले हो आहे की म्हणे. त्या धनाजीकडची गाठ झाली त्या संतांची आणि म्हणे तुमचा भगवंत कुठे आहे दगड म्हणे. चेष्टेने विचारलं त्याने. ते म्हणले भगवंत कुठे आहे, राजा भगवंत कुठे आहे म्हणे, राजा भगवंत. ते म्हणले आहे म्हणे, कुठे आहे. म्हणले आत्ताच आले म्हणे, गाई राखतोय म्हणे शेतामध्ये, गाई राखतोय म्हणे शेतामध्ये. असं म्हणल्यानंतर त्यांना हसायला लागले सगळे संत. सगळे महाराज लोक हसायला लागले. म्हणले काय बोलतोय हा मुलगा. आता मुलगा राहायला नव्हता, तो तरुण झाला होता, असा कसा लहान मुलासारखा बोलतोय. भगवंत कुठे गाय राखतात का. मग ते म्हणले नाही, खरंच आमचे भगवंत गाय राखतात म्हणे, तुम्हाला बघायचं आहे का, चला म्हणे. त्या संतांना घेऊन तो शेतामध्ये आला आणि शेतामध्ये त्यांनी बघितलं. ते संत आले सगळे इथे. आणि संत आल्यानंतर मग त्यांनी दाखवलं, बघा म्हणे ते तुम्ही जे दगड भगवंत दिले होते की नाही, ते आता दगड राहिले नाही म्हणे, ते भगवंत साक्षात त्यातनं प्रकट झालेत म्हणे. आणि ते भगवंत काय करतात, रोज गाई चारतात म्हणे इथे, बघा म्हणे. हे काय म्हणा भगवंत गाई चारतात. संतांना प्रश्न पडला की म्हणले काय याला वेळ तर लागलं नाही ना, कारण त्या संतांना भगवंत दिसतच नव्हते. संतांना भगवंत दिसतच नव्हते, पण ह्याला तर दिसायचे भगवंत गाई चारतायत. मग त्यांना प्रश्न पडला की आता काय. म्हणले काय याला जरा काय, म्हणले कधी कधी काय होतंय, आमच्या हरे कृष्णामध्ये घुसल्यानंतर लोक मध्ये येडे झाले ते लोक. सारखं हरे कृष्ण करते ती, उड्या मारते ती, नाचते ती. कधी कधी लोकांना असं प्रश्न पडतोय, जास्तच वेडे झाले लोक. कुठं जाईल तिकडं हरे कृष्ण. म्हणजे ते म्हणले आता ह्याला येड लागले होते, कुठं काय काय भगवंत दिसत नाहीत, काय दिसत नाहीत म्हणले. तर अशा प्रकारे ते म्हणले भगवंत आहेत म्हणले. मग ते महाराज म्हणले आहेत तर आम्हाला दिसत का नाही, तू काय कर आम्हाला ते भगवंत दाखव म्हणले, तर आम्ही विश्वास ठेवू म्हणले तुझ्यावर. मग ते म्हटले ठीक आहे, तुम्हाला कसं काय दिसत नाही. मग त्याने भगवंतांना प्रार्थना केली, हे कुंज बिहारी, हे भगवंता म्हणे तुम्ही मला तरी दिसताय पण या महाराजांना काय दिसत नाही.
भगवंत बोलायला लागले त्याच्याशी, धनाजीशी. भगवंत म्हटले, अरे धनाजी, तुझी जेवढी श्रद्धा आणि विश्वास माझ्यावरती आहे तेवढा या महाराजाचा नाही म्हणले. महाराज मला दगडच समजतोय म्हणले, त्यामुळे महाराजाला मी दर्शन देऊ शकत नाही. मग असं म्हणल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, महाराजांना दिसत नाही म्हणल्यानंतर मग ते म्हणले काय म्हणले तुझे भगवंत सांगा मला. ते म्हणले महाराजांची श्रद्धा नाही त्यामुळे महाराजांना मी दिसत नाही म्हणले, महाराज मला दगड समजतात म्हणले. असं म्हणल्यानंतर महाराजांना पण थोडं कळायला लागलं. म्हणले नाही नाही नाही, कुठं तरी पाणी मुरतंय म्हटले, हा बालक काय साधारण दिसत नाही म्हणले, हा खरंच बोलत असेल बहुतेक असा. मग ते संत म्हणले, रडायला लागले संत. महाराजांना पण समजलं काही साधारण बालक नाहीये. आणि तो संत रडायला लागले. म्हणले धनाजीचे पाय धरले, म्हणले आज दर्शन आम्हाला झालंच पाहिजे म्हणले, आणि तुझ्याच कृपेने होऊ शकत. अरे म्हणले महाराज माझे कशाला पाय पकडताय म्हणले. नाही म्हणले, भगवंताला सांग म्हणले आम्हाला दर्शन द्यायला. मग धनाजीने विनंती केली. धनाजीने सांगितलं, जर भगवंता तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल, माझ्या सेवेने प्रसन्न असाल, कृपा करून या महाराजांना दर्शन द्या म्हणले. हे माझे गुरु आहेत म्हटले, यांनीच मला भगवंत दिले होते म्हटले. भगवंताला सुद्धा भक्तांचं ऐकावं लागतं. भगवंत ते गायी राखणारे भगवंत त्या संतांच्या पुढे प्रकट झाले, आणि या धनाजीच्या या बालकामुळं त्या संतांना सुद्धा भगवंताचं दर्शन झालं मंडळी. शिष्याने गुरुला दर्शन घडवल्याची उदाहरण आहे शास्त्रामध्ये. गुरूंनी शिष्याला दर्शन घडवायला पाहिजे असे अनेक उदाहरण शास्त्रामध्ये आहेत. शिष्याच्या कृपेनं गुरूंना दर्शन घडलं. कारण एखादा व्यक्ती भलेही भगवे कपडे घातले असतील, संन्यास घेतला असेल म्हणून त्याची श्रद्धा झाली असं म्हणता येत नाही. आमच्यापैकी एखादा बालक सुद्धा श्रद्धावान असू शकतो. म्हणून श्रद्धापूर्वक जेव्हा भगवंताला बोलवतो, पूजा करतो, त्या भगवंत येतात. त्या मूर्ती नव्हे, तुम्ही साक्षात वजेंद्र नंदन, ते साक्षात भगवंतच विठ्ठलच आहेत. ते मूर्तीला मूर्ती म्हणू नये. तुकाराम महाराज म्हणतात, जडवली बडवली मडवली असं जर कोणी म्हणत असेल या पांडुरंगाला, त्याच्या तोंडामध्ये आळ्या किड पडो म्हणे. पांडुरंगाला कोणी घडवलेलं नाहीये, स्वयंभू भगवंत प्रकट झाले विठेवरती. आणि प्रभुपादांच्या कृपेनं हेच पंढरीचे पांडुरंग, हे वृंदावनचे वृंदावन बिहारी, कुंज बिहारी आता घराघरामध्ये प्रकट होत आहे. ती प्रभुपादांची कृपा आहे. तर अशा प्रकारे भगवंतांमध्ये त्या मूर्ती नसते, ती मूर्ती नाही, ती भगवंताचं स्वरूपच आहे. भगवंतापेक्षा अभिन्न आहे. तुम्ही जर दिलं तर खातात भगवंत. तुमच्या घरामध्ये गोपाळाची मूर्ती आहे का? कुणाकुणाच्या घरात आहे? हात वरती करा. लग्नात मिळालं नाही का तुम्हाला काय? मग हात कोण वर करायचं? मी. माझं नाही लगीन झालं. लग्नात तुम्हाला मिळालं असेल गोपाळ घरी, तर भगवंताची मूर्ती भेटते लग्नामध्ये, तेवढं तरी लक्षात ठेवा. तर हे जे गोपाळ आहे, तुम्ही त्याला नैवेद्य दाखवता घरामध्ये? दाखवता का? खातो का देव? कुणाकुणाच्या घरी खातो? हातवरती का? त्या माताजी एकटे त्यांचं काय? तुमच्या घरी मसोबा आहे का विठोबा आहे? काय आहे ना? विठ्ठल आहे. बर, खातो का? काय खातो? भाजी भाकरी. तुम्हा सगळं पटकन खातो. दावतो नाही म्हणलं मी, ते खातो का असं खरं? हे माताईच्या घरी जायला लागते सगळ्यांना. भगवंत खातो का बघावं लागेल ना. नामदेव महाराजांची जेव्हा खीर खाल्ली पांडुरंगाने, त्यावेळेला सुद्धा हाच प्रश्न होता. काय होता? की भगवंत आणि खीर खाल्ली, लोकांचा विश्वास बसेना, त्यांच्या वडिलांचाही विश्वास बसेना. मूर्ती कुठं खात असते म्हणले. तर अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतांनी स्वीकार करतात. जर तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तर भगवंत स्वीकार करतात. जे काही तुम्ही द्याल प्रेमाने ते भगवंत स्वीकार करतात. आलं लक्षात तुमच्या? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. मीराबाई जेव्हा संत रोहिदास महाराज हे काशीवरून द्वारकेला जात होते, त्यावेळेला राजस्थानमध्ये ज्या ठिकाणी मीराबाई राहायची, छोटीशी मुलगी होती. मीराबाईच्या घरी आले भगवंत. ते रोहिदास महाराजांकडे एक गोपाळाची सुंदर मूर्ती होती. कथा सगळ्यांनी ऐकलेली असेल. गोपाळाची सुंदर मूर्ती होती. लहान मीराबाई, आणि मीराबाई सुद्धा जाताना रडायला लागली. सेम घटना आहे.
इतकी रडायला लागली की तो गोपाळ मला पाहिजेच म्हणले. आणि मीराबाईने काय केलं, त्या रोहिदास महाराजांना त्या मुलीचं प्रेम पाहून त्यांना ते सहन झालं नाही. त्या रोहिदास महाराजांनी ती गोपाळाची मूर्ती जाताना मीराबाईला देऊन गेले आणि तेच मीराबाईचं प्राणधन झालं. मेरो तो गिरीधर गोपाल दुसरो कोई नाही. आयुष्यभर त्या गोपाळाची मीराबाईंनी सेवा केली आणि तेच गोपाळ प्रकट झाले मीराबाईसाठी. त्या मूर्तीतूनच प्रकट झाले भगवंत. म्हणून हे मूर्ती नसते बरं का, हे याच्यामध्ये भगवंत असतात, लक्षात ठेवा. वृंदावनामध्ये घटना घडली की तुम्हाला माहिती आहे, वृंदावनामध्ये एक महाराज होऊन गेले, लालाबाबू. काय नाव त्यांचं? लालाबाबू. तर यांचं महाराजांचं नाव होतं. मग ते लालाबाबू जे आहेत त्यांच्या पण असं मंदिरामध्ये हे मंदिर बांधलं त्यांनी वृंदावनामध्ये भगवंताचं, राधाकृष्णाचं. आणि त्या मंदिरामध्ये राधाकृष्णाची स्थापना होती. स्थापना करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं, काय सांगितलं? भगवंताची स्थापना तर तुम्ही करताय, पण भगवंत तिथं प्रत्यक्ष यायला पाहिजेत म्हणले. आणि काय म्हणले माहिती का? त्या भगवंताच्या श्वास चालला पाहिजे म्हणे भगवंताचा. तुम्ही मूर्ती तर स्थापना करताय म्हटले, श्वास चालला पाहिजे म्हटले. आणि त्या लालाबाबूच्या त्यांच्या मंदिरामध्ये जेव्हा राधाकृष्णाची स्थापना झाली त्यावेळेला त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की भगवंता तुम्ही प्रकट व्हा म्हणले या भगवंत विग्रहामध्ये. आणि काय आश्चर्य मंडळीनो की भगवंताची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर भगवंताच्या नाकाजवळ असा हात लावला, कापसाचा बोळा नेला, तर अक्षरशः भगवंतांचा श्वास चालू होता. ते मंदिर आणि ते भगवंत आजही वृंदावनामध्ये आहे. कधी तुम्हाला वृंदावनला गेला, संधी भेटली तर लालाबाबूच्या मंदिरामध्ये जाऊन या. भगवंताचा श्वास चालतो, श्वास. मूर्ती कसं म्हणायचो याला? हे आपल्या जीवावर दया करण्यासाठी, आपलं प्रेम स्वीकार करण्यासाठी भगवंत असे मूर्तीमध्ये प्रकट होतात मंडळीनो. असे अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये नव्हे, आत्ता प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत की भगवंत प्रकट होतात साक्षात. तुम्हाला अजून एक घटना सांगतो वृंदावनची, की वृंदावनामध्ये एक मोठं मंदिर होतं. त्या भगवंताचं नाव होतं राधा गोविंद देव भगवान की. हे गोविंद देव भगवंत होते वृंदावनामध्ये. पण मुस्लिमांचं आक्रमण झालं, औरंगजेबानं मंदिर पाडायला सुरू केली, म्हणून भगवंताला हलवण्यात आलं जयपूरला. जयपूर हे गुप्त वृंदावन समजलं जातं. वृंदावन पासून 150 किलोमीटर अंतरावर जयपूर राजस्थानची राजधानी आहे. कोण कोण दर्शन घेतले राधा गोविंद देवाचा? हात वरती करा. जयपूरला जाऊन 1 2 3 4 5 6, फार कमी लोकांनी दर्शन घेतलं. 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वृंदावनामधून जयपूरला भगवंत गेले त्याला 400-500 वर्ष झाले. जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावरती, त्यावेळेला ते ब्रिटिश इंग्रज लोक आले आणि ते इंग्रज लोकांना ते म्हणायचे, काय आहे एवढं मोठं मंदिर बांधलंय, एवढी जागा आटवली त्याला. आजही तुम्ही जयपूरला गेला, शेकडो एकरामध्ये मंदिर आहे. एवढं मोठं मंदिर आहे की एका वेळेला 10,000 लोक उभं राहू शकतात आरतीला. एवढं मोठं मंदिर आहे राधा गोविंद देवाचं. आणि गार्डन त्यांचं जवळजवळ 50 एकराचं गार्डन आहे भगवंताला खेळायला. कुंज विहारी, म्हणजे कुंजामध्ये विहार करतात. त्या गोविंद देवांचं जर ते इंग्रज आले आणि इंग्रजांना प्रश्न पडला, ते म्हणले, अहो साक्षात भगवंत आहेत म्हणले, आमच्या रूप गोस्वामी प्रकट कियो राधा गोविंद देव की. आमच्या रूप गोस्वामींनी प्रकट केलेले आहे म्हणे वृंदावनामध्ये. हे काय साधारण नुसती मूर्ती नाही म्हणले, साक्षात भगवंत आहे म्हणले. असं म्हणल्यानंतर त्या इंग्रजांनी म्हणले, मग या भगवंत साक्षात जर असतील तर म्हणे भगवंताची काय श्वास चालू आहे का म्हणले, बघा दाखवा आम्हाला म्हटले. आता मूर्तीला काही इंग्रजांना हात लावू देणार नाहीत ना, कसं बघणार श्वास चालू आहे की नाही. मग इंग्रजांनी काय केलं, एक कल्पना लढवली. ते ब्रिटिश काय म्हणले, ब्रिटिश गव्हर्नर म्हटला की महाराज तुम्हाला मी घड्याळ देतो म्हणला. घड्याळ, ते घड्याळ असं आहे ते शेलवर चालत नाही. ते घड्याळ कशावर चालतं माहिती आहे का? हाताच्या नाडीच्या ठोक्यावर चालतं ते घड्याळ.
आता ठोका आहे ना सगळ्याला, आहे का ठोका बघा बरं, आहे का? म्हणजे जिवंत आहे तुम्ही. काही काही लोक जिवंत राहून मेलेले असतात, टाळी वाजवत नाहीत प्रवचनामध्ये, विचारलं तर सांगत नाहीत, म्हणजे मेलेलेच आहेत ते. तर म्हणले देव आहे तुमचा जिवंत, तर म्हणे एक घड्याळ मी तुम्हाला देतो म्हणले, ते घड्याळ जर चालू झालं त्या टोका नाडीच्या ह्याने, तर म्हणले मी समजणार की तुमचे भगवंत आहेत म्हटलं. मग त्या ब्रिटिशांनी, इंग्रजांनी ते घड्याळ आणलं आणि ते घड्याळ त्या गोविंद देव भगवंताच्या हातामध्ये घातलं. इथं माझ्या हातात घातलंय की नाही, हे शेलवरच आहे बरं का. सॉरी, तर ते भगवंतांच्या, गोपीनाथांच्या हातामध्ये घड्याळ घातलं आणि जेव्हा घड्याळ घातलं तर अक्षरशः ते घड्याळ चालायला लागलं. म्हणजे भगवंताच्या हाताचे ठोके चालू होते. विचार करा मंडळीनो, जर तुमचा भाव असेल, प्रेमाने जर सेवा केली भगवंताची, भगवंत तुमच्या घरामध्ये प्रकट होऊ शकता. म्हणून भले भले मोठे काही लोक असतील, पण त्यांचा जर श्रद्धा आणि विश्वासच नसेल तुमचा देवावरती, आज तर प्रमाण इतकं वाढलंय की लोक सरळ सरळ म्हणतात, ओ महाराज गीता घ्या, गीता भगवद्गीता, ओ महाराज जावा पुढं, आम्ही नास्तिक आहे म्हणतात. तुझा बाप नास्तिक आहे. कोण नास्तिक आहे इथे? नास्तिक बनूच शकत नाही तुम्ही, पहिली गोष्ट भारतामध्ये राहून तरी. लोक सरळ सरळ म्हणतायत की आम्ही नास्तिक आहोत, आम्ही देवाला मानत नाही. तुम्ही कुणाला मानता? तुमच्या बापाला तरी मानता का तुम्ही? त्याला तरी माना. बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप करत गेला तर कुठं पोचतंय? सगळ्या बाचा बाप, सगळ्या बाचा बाप विठोबा आहे. या पांडुरंगाची आम्ही लेकरं आहे सगळी. मग त्यामुळे आपण भगवंतांवरती आदान प्रदान करण्यासाठी भगवंत आलेले आहे. आता हे काय मी नेहमी सांगतो की ज्या घरामध्ये भगवंत आले ते घर आता घर राहिलं. कुठे गेले घराचे मालक? इथे आहेत का कोण? माताजी कुठे गेल्या? माताजी आणि कुठे अनिकेत कुठे आहे? हे घर नाही. आता सातबाऱ्यावर नाव असेल तुमचं. आता या घराचं नाव आहे राधा कुंज विहारी की. हे भगवंतानी कब्जा घेतलेला आहे या घराचा, आता ताबा घेतलेला आहे. सातबाऱ्यावर यांचं नाव आहे, पण ताबा भगवंताने घेतलेला आहे. आणि या घरामध्ये आता 3 लोक नाही, तर या घरामध्ये आता 5 लोक झालेले आहेत. किती? जगन्नाथ राहणार आहेत का? आता काय करायचं? माताजी आहेत का इकडे? त्यांना तर लय लागते खायला. आता काय, विठ्ठल रुक्मिणी आहे म्हणतात, आणि एक गोपाळ सुद्धा आहे. म्हणजे हे 2 आणि 2 4 आणि 5, आणि जगन्नाथ राहिले तर ते 3 8, आणि हे 3 11 झाले बरोबर. अशा प्रकारे भगवंताची सेवा करावी लागते. घरामध्ये भगवंतांना भाव दाखवावा लागतो, भगवंताची पूजा करावी लागते. आणि भगवंत भावाचे भुकेले आहेत. भावग्राही जनार्दन, भगवंत भावाचे भुकेले आहेत. तुम्ही काही जरी प्रेमानं अर्पण केलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम, शबरीने भगवंतांना उष्टी बोरत दिली, त्याचा भाव होता तो. तर अशा प्रकारे भावनेनं आपण जेव्हा अर्पण करतो, भगवंत स्वीकार करतात. आणि मनुष्य जीवनाचा उद्देश तोच आहे, आदान प्रदान करणं, भगवंताची सेवा करणं. जर भगवंताची सेवा केली नाही, नरोत्तमदास ठाकूर सांगतायत, मनुष्य जन्म पाईया राधा कृष्ण ना भजिया, जानिया सुनिया विष खाईनो. म्हणले जाणून बुजून विष खाल्ल्याप्रमाणे म्हणले मनुष्य जन्म भेटला आणि राधाकृष्णाचं भजनच नाही केलं. त्यामुळे आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी मनुष्य जन्म भेटलेला आहे. ते पोट भरणार आहे आपल्या सर्वांचं, 100% भरणार आहे. पोटाची चिंता करू नका, भगवंताची काळजी घ्या. भगवंत सगळ्यांचं रक्षण करणार आहे. आणि त्यामुळं हे भगवंत दयाळू होऊन भगवंत प्रकट झालेले आहे तिकडे. तर आता तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे की या भगवंताची सेवा झाली पाहिजे. हे यांच्या घराची जबाबदारी नाही, तर ही आता कुणाची जबाबदारी आहे? सगळ्या पेनूरमधल्या भाविक भक्तांची जबाबदारी आहे. तर तुम्ही सर्वांनी इथं आलं पाहिजे. शनिवारी कार्यक्रम असतो की नाही? मंगळवारी असतो. तर मंगळवारी कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये आलं पाहिजे तुम्ही. आणि येताना काय घेऊन येणार तुम्ही भगवंताला? तो काय सांगू, काय आणायची? तुम्ही भगवंतांना दर्शन, आता कृष्ण साक्षात आलेले तिकडे, तुम्ही जेव्हा इथं येणार भरपूर काही आणू शकताय, त्याला काय मी सांगू शकत नाही, कारण तुमचा भाव काय मला माहित नाही.
तुम्ही सोन्याचे दागिने आणू शकता, चांदीचे दागिने आणू शकता, काय आणू शकता, कपडे आणू शकता, फळं आणू शकता, काय भोग करून आणू शकता, ते विशेष मी काही म्हणणार नाही तुम्हाला. तुमचा भाव तुम्ही सोनं आणा नाही तर हिरे आणा, पण कमीत कमी तुम्ही तुळशीचं पान घेऊन यायलाच पाहिजे. इथं अर्पण केलं कुंजबिहारीच्या चरणावरती तुळशीचं पान, तिथं पांडुरंगाला पोहोचणार पंढरपुरात. हरिबोल म्हणा की. तुम्हाला पटलं नाही का मी बोलले? काय प्रॉब्लेम काय तुमचा? हिथं घातल्यानंतर पान ते थोडा विचार केला त्यांनी, खरंच जातंय का पान, म्हणून ते हरिबोल म्हणून पांडुरंगाच्या चरणावर पोहोचतात. तुम्ही पांडुरंग समजून यांची सेवा करा. यांचं नाव काय आहे भगवंताचं? कुंज बिहारी, राधा कुंज बिहारी की. हे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी नाव दिलेले भगवंता. जसं पंढरपुरामध्ये गेला तर भगवंताचं नाव काय आहे? राधा पंढरीनाथ की. तर भगवंताची वेगळी वेगळी नावं आहे. तर भगवंताची वेगळी वेगळी नावं कशी पडतात? त्यांच्या लिलेवरनं पडतात. आता हे भगवंत कुठले माहिती का? तुकाराम महाराज म्हणतात गोकुळाहुनी येता झाला. गोकुळातले भगवंत हे वृंदावनचे भगवंत आहेत. म्हणजे पांडुरंगाला उद्देशून ते म्हटले तुकाराम महाराज की गोकुळातनं आलेत म्हणले. हे पांडुरंग नाव सुद्धा काय पंढरपूरचं नाहीये. हे पांडुरंग नाव सुद्धा गोकुळातलं वृंदावनामधलं नाव आहे भगवंताचं. आणि त्यामुळे हे साक्षात कृष्ण आहेत. ते पंढरपूरपर्यंत आले, आता तिथून इथं आले पेनूरपर्यंत. तर आपण या भगवंताला पंढरीनाथ समजूनच तेच आहेत, ते आपल्यासाठी आलेले आहेत. उदार झाले भगवंत, जीवेर कृपा केले. तो आपल्यावर कृपा करण्यासाठी भगवंत आज आलेले आहेत इकडे. आणि या भगवंताची आपण सेवा केली पाहिजे. जो जो व्यक्ती भगवंताची सेवा करणार तो सुखी होणार. एक तर दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत भगवंताची. एक तर भगवंताची सेवा करा, नाहीतर मायेची सेवा करा. समजलं का तुम्हाला? तर अशा प्रकारे भगवंताचं आगमन या ठिकाणी होत आहे आता. तर सर्वांनी, तर माईक द्या प्रभूजींना. तर या ठिकाणी भगवंताचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. सुंदर असा पहिला शृंगार भगवंताचा. आज पहिलं दर्शन होणार तुम्हाला भगवंता सगळ्यांचं. आणि भगवंताला पाहणार आहे आपण आता. डोळे भरून भगवंताला पाहायचं आहे, भगवंताला प्रार्थना करायची आहे आणि भरपूर भगवंताची सेवा आपण करायची आहे सर्वांनी. आता भगवंताची एंट्री होणार आहे, स्वागत होणार आहे भगवंताचं या ठिकाणी. पुढच्या सूचना प्रभूजी देतील. हरे कृष्ण.